ठाण्यात महाविकास आघाडी फुटलेली आहे। ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत। ठाण्यात काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचंही पाहायला मिळतं। एकीकडे मुंबईत काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली, तर दुसरीकडे ठाण्यात काँग्रेस सोबळावर लढणार असल्याचं कळतं। कमी जागा दिल्यानं काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडलेली आहे। ठाण्यात महाविकास आघाडी फुटली आहे, काँग्रेस सोबळावर लढणार असल्याचं कळतंय। ठाण्याचं हे चित्र आपण सध्या पाहतो आहोत। कमी जागा दिल्यानं काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं समजतं आहे। एकीकडे मुंबईत काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली, तर दुसरीकडे ठाण्यात महाविकास आघाडी फुटल्याचंही पाहायला मिळतंय। दुसरीकडे यावेळी महायुती आणि शिवसेना भाजप यांच्यामध्ये देखील जागा वाटप पूर्ण झाल्याचं कळतंय। तर महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी अपडेट ठाण्यातून येते। ठाण्यात महाविकास आघाडी फुटलेली, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, कमी जागा दिल्यानं काँग्रेस बाहेर पडली आहे, ठाण्यात महाविकास आघाडी फुटली आहे। निश्चित पाहिलं तर अवघा काही आता एक दिवस जो आहे तो उरलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, आणि काँग्रेस पक्ष जो आहे आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याचं दिसत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ह्या पक्षांमधील जे आहेत ते अनेक बैठका रात्री अपरात्री ज्या आहेत सकाळपर्यंत सुरू होत्या, आणि जागा वाटपासंदर्भात जो आहे तो तोडगा काढण्यात होता। काँग्रेसने जे आहे ते महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यामध्ये 30 जागांचा जो आहे तो प्रस्ताव दिला होता। त्यांनी कुठेतरी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली होती, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये आम्ही पाठिंबा दिला। आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये जो आहे तो आम्हाला संख्याबळ आहे ते योग्यरित्या देण्यात यावा, योग्यरित्या मान सन्मान देखील देण्यात यावा। परंतु आता तोच योग्यरित्या मान सन्मान जो मिळाला नसल्यामुळे आता काँग्रेस कुठेतरी महाविकास आघाडीमधून जी आहे ती बाहेर पडलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील एक बैठक जी आहे ती ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानामध्ये जी आहे ती पार पडली होती। त्यावेळेस देखील काँग्रेसला जे आहे ते सकारात्मकरित्या उत्तर जे आहे ते मिळालं नव्हतं, आणि त्याचमुळे कुठेतरी काँग्रेस पक्ष जो आहे तो नाराज असल्याचं बोललं जातं। आज थेट जे आहे ते उघडपणे त्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। अवघ्या 5 ते 10 जागा ज्या आहेत काँग्रेसला देण्यात येतात, आणि त्याचमुळे कुठेतरी जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, आणि स्वबळाचा नाराज झाला कुठेतरी ठाणे काँग्रेसने जे आहे या महापालिका निवडणुकीमध्ये एखादं दिलेलं आहे। निश्चित शुभम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। तर आता एक मोठी बातमी, मुंबईत वॉर्ड क्रमांक 196 शिवसैनिक शिंदेंच्या भेटीला पोहोचले। 3 बस भरून कार्यकर्ते नंदनवन बंगल्यावर दाखल झालेत। भाजपला वॉर्ड क्रमांक 196 गेल्यानं नाराजी व्यक्त केली गेली आहे। चुकीचा उमेदवार दिल्याचा शिवसैनिकांनी आरोप केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईत वॉर्ड क्रमांक 196 शिवसैनिक शिंदेंच्या भेटीला पोहोचले। 3 बस भरून कार्यकर्ते नंदनवनवर दाखल झालेले आहेत। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, वॉर्ड क्रमांक 196 शिवसैनिक 3 बस भरून शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। भाजपला ती जागा गेल्यामुळे उमेदवार चुकीचा निवडला गेल्याचं सांगण्यासाठी शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। नक्कीच 196 वॉर्ड नंबर आहे। या 196 वॉर्ड नंबर मध्ये जी जागा एकनाथ शिंदेची होती, शिवसेनेची होती, त्या जागेवरती ती जागा भाजपाला गेल्या असल्यामुळे तिथली जी स्थानिक जे शिवसैनिक आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत ते नाराज झालेले आहेत कुठेतरी, आणि ते आता नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नंदनवनच्या 3 बसेस भरून नंदनवनला पोहोचलेले आहेत। चुकीचा उमेदवार दिलेला आहे असं त्यांची म्हणणं आहे, आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी आता 3 बसेस भरून हे सर्व शिवसैनिक नंदनवनला पोहोचलेले आहेत। आता एकनाथ शिंदे यांना भेट दिल्यानंतर काय भूमिका घेत आहेत, तो तिथला उमेदवार बदलला जातो का, किंवा ती जागा पुन्हा शिवसेना आपल्याकडे घेते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। वॉर्ड क्रमांक 196 मधलं हे चित्र, चुकीचा उमेदवार दिल्याचा शिवसैनिकांनी आरोप केला, आणि ते थेट शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत।